राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर आलं. युतीमधील अनेक नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ देखील पडली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात नगर जिल्ह्यातील नागरिकांच्या पदरी निराशा पडली, कारण संपूर्ण जिल्ह्यात केवळ एकच मंत्रिपद मिळालंय. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी मात्र जिल्ह्यात अनेक इच्छुकांची नावं समोर आली होती. मात्र आता या सगळ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात 3 मंत्रिपदं एकट्या नगर जिल्ह्यात होती. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथे महायुतीच्या 39 मंत्र्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. यंदाचा हा शपथविधी सोहळा अनेक कारणांनी चर्चेत राहिला. यामध्ये एक प्रमुख कारण म्हणजे तिन्ही पक्षांमध्ये दिग्गज नेत्यांना मंत्रिपद असणं डावलण्यात आलं. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात काही ज्येष्ठ नेत्यांना धक्का देण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 39 पैकी जवळपास 20 नवीन चेहऱ्यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बोलायचे झाले तर नगर जिल्ह्यातून सलग 7व्यांदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 12 विधानसभा मतदारसंघ असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये महायुतीने मोठं यश संपादन केलं होतं. 12 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. यामुळे जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक अपेक्षा होत्या. जिल्ह्यातून राष्ट्रवादी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, शेवगाव पाथर्डीच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्यासह राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नाव देखील चर्चेत होते. जिल्ह्यात महायुतीला मिळालेलं घवघवीत यश पाहता जिल्ह्यात एकापेक्षा जास्त आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. परंतु फक्त राधाकृष्ण विखे पाटील यांनाच ही संधी मिळाली व एकाच मंत्रिपदावर जिल्ह्याला समाधान मानावं लागलं. 2019ला ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं होतं तेव्हा नगर जिल्ह्याकडे 3 मंत्रिपदं होती. यामध्ये महसूल मंत्रिपदासह एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद नगर जिल्ह्याला मिळालं होतं. 2019ला आघाडी सरकारमध्ये जिल्ह्यातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री होते, तर शिवसेनेकडनं शंकरराव गडाख यांना मृद व जलसंधारण खाते देण्यात आले होते. राज्यमंत्रीपदी प्राजक्त तनपुरे यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर झालेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ महायुतीकडनं विखे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे क्षेत्रफळाच्या मानाने व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारच्या कालावधीत नगर जिल्ह्याला 3 कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसचे गोविंदराव आदिक तर राष्ट्रवादीचे मधुकर पिचड हे कॅबिनेट मंत्री होते, तर बाळासाहेब थोरात पाटबंधारे मंत्री होते. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघाडी सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात हे कॅबिनेट मंत्री होते, तर सध्या भाजपात असलेले व पूर्वीचे राष्ट्रवादीचे बबनराव पाचपुते पालकमंत्री होते. 2014 मध्ये राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आले होते. त्यावेळी जलसंधारण व पालकमंत्रीपद भाजपचे आमदार राम शिंदे यांच्याकडे देण्यात आलं होतं. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेला नगर जिल्हा उत्तर व दक्षिण असा विभागलेला आहे. यामध्ये पाहिले तर उत्तरेकडील तालुके सधन आहेत, तर दक्षिण भाग हा दुष्काळी पट्टा म्हणून समजला जातो. यामुळे आता नगर जिल्ह्यात मंत्रिमंडळ विस्तारावरनं उत्तर आणि दक्षिण असा वाद पेटण्याची शक्यता आहे. नेहमीच दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या दक्षिण भागातनं एकही मंत्रिपद न मिळाल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सूर उमटताना दिसतो आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.